तर यानंतर बातमी आहे अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। नववर्षामध्ये अजित पवारच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा दादा गटाकडून व्यक्त केली जाते। नवीन वर्ष नवीन संकल्प घेऊन जगभर नवीन वर्षाचं स्वागत धडाक्यानं होत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत हा संकल्प दादा गटाचे अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। मिटकरी यांनी आपल्या परिवारासह नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे। नवीन वर्षानिमित्त रांगोळीतून नवीन वर्षाचा दृढ संकल्प त्यांनी साकारलाय। अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी रांगोळी कलाकारांच्या माध्यमातून रांगोळी रेखाटून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही भावना व्यक्त करत नवीन वर्षात पक्षाला जोरात काम करावं लागणार असल्याचं म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। माझा परिवार सुद्धा यावेळी या नवीन वर्षाचं स्वागत करताना ईश्वराचरणी हेच प्रार्थना करतो की जे उपरीकरांनी या रांगोळीमध्ये साकारलंय, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तर येणाऱ्या 2024 मध्ये हा संकल्प आम्हा सर्वांचा पूर्ण हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करो आणि पांडुरंगाची आषाढीची महत्त्वाची मानाची पूजा मुख्यमंत्र्यांची ते आदरणीय अजितदादांच्या हस्ते हो, हीच आमची प्रार्थना